हॅलो एव्हरीवन. आपल्या एस-एम-सी सिरीजचं हे जे लेक्चर आहे, या लेक्चरमध्ये आपण बायस म्हणजे नक्की काय असतं हे समजून घेणार आहोत. तर बायस समजताना आपण आपले भाग 1 आणि भाग 2 असे 2 लेक्चर असणार आहे, ज्यामध्ये आपला हा जो आहे हा भाग 1 असणार आहे. भाग 1 मध्ये आपण बायसमध्ये जी टाइम अँड प्राइस थेरी आहे ती टाइम अँड प्राइस थेरी शिकणार आहोत. तर भाग 2 मध्ये डेली बायस काय असतात, तसंच जी आपली डीलिंग रेंज आहे ही डीलिंग रेंज नक्की काय असते, या 2 गोष्टी. तर टाइम अँड प्राइस थेरी शिकण्यासाठी आपल्याला काही टर्म्स माहीत असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये आपल्याकडे पहिले आहे फेअर व्हॅल्यू गॅप, दुसरा आहे लिक्विडिटी वेट्स आणि तिसरा आहे गॅप्स. आता या 3 गोष्टी ज्या आहेत ना आपण आपल्या सिरीजमध्ये घेतल्या आहेत, पण ज्यांनी हे लेक्चर केलं नाही त्यांनी या टर्म्स त्या लेक्चरमध्ये शिकून या, त्यानंतरच तुम्हाला हे जे आपलं लेक्चर असणार आहे हे लेक्चर समजायला सोपं जाईल. तर सेकंड जे आहे, आपल्याला ट्रेंड ड्रॉ करताना आपला जो व्हॅलिड स्विंग आहे, हा व्हॅलिड स्विंग म्हणजे नक्की काय असतं हे माहीत असणं गरजेचं आहे. याचं पण आपलं एक वेगळं लेक्चर आहे, जे लेक्चर तुम्ही करणं गरजेचं आहे. त्यानंतर येते आपली जी टाइम अँड प्राइस थेरी. ही टाइम अँड प्राइस थेरी आपण या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. तर चला, तर आपलं बायस म्हणजे काय आणि ह्या बायसचा वापर करून आपल्या मार्केटची डायरेक्शन आपण कसं ठरवू शकतो याची आपण आता सुरुवात. तर आपलं जे इंडियन मार्केट आहे, हे इंडियन मार्केट गेल्या कित्येक वर्षापासून एक पॅटर्न फॉलो करत आलंय. तर तो पॅटर्न असा आहे की मार्केट काय करतं, जेव्हा एक हाय बनवतं, हाय नंतर मार्केट पुन्हा एक रिट्रेसमेंट घेतं, त्यानंतर इथे एक असा पॉईंट असतो की ज्या पॉईंटवरनं मार्केट कंटिन्यू करतं. आता हा हाय ब्रेक झाला रिसेंटवाला मार्केटमधला, पुन्हा मार्केट काय करेल, एकदा खाली येईल आणि इथे एक पॉईंट असेल ज्या पॉईंटवरनं मार्केट पुन्हा बाउन्स बॅक करेल. पुन्हा हाय ब्रेक झाला, मार्केट पुन्हा खाली येणार, इथे एक पॉईंट असणार, त्या पॉईंटवरनं पुन्हा मार्केट आपली डायरेक्शन कंटिन्यू करणार. तर आपण याला काय बोलतो की आपण याला बोलतो अप ट्रेंड बोलतो. तर ह्यामध्ये मार्केटचा हा जो पॉईंट असतो ना, हा जो रिव्हर्सलवाला पॉईंट असतो, रिव्हर्सल तर नाही म्हणता येणार, जो बाउन्स बॅकवाला पॉईंट असतो, हा जो पॉईंट असतो, हे पॉईंट जे असतात ना हे फिक्स पॉईंट असतात, ज्यामध्ये आपल्याला फेअर व्हॅल्यू गॅप, लिक्विडिटी वेट्स, गॅप्स आणि आपला जो ऑर्डर ब्लॉक आहे, या ऑर्डर ब्लॉकवरनं आपल्याला हे जे मार्केटमध्ये जे बाउन्स बॅक येतं हे बाउन्स बॅक बघायला मिळतं. तर ज्यांचे टर्म्स क्लिअर आहेत ना त्यांना हे लेक्चर समजायला सोपं जाणार आहे. तर त्यासाठी बघा, आता आपण हा जो सेम पॅटर्न मार्केट फॉलो करते ना, हा पॅटर्न मी तुम्हाला या मार्केटमध्ये दाखवतो. तर चला, 2016 पासून किंवा चला 2014 पासून मी तुम्हाला हा पॅटर्न दाखवतो. आता मार्केटमध्ये इथे एक हाय होता, हा जुना हाय, हा हाय ब्रेक झाला, म्हणजे हा मार्केटने आता नवीन हाय बनवलाय आणि मार्केट रिट्रेसमेंट घेते. तर रिट्रेसमेंट घेताना मार्केट काय करतं बघा, आता इथे तुमच्याकडे या ठिकाणी तुमच्याकडे एक ऑर्डर ब्लॉक आहे, हा ऑर्डर ब्लॉक आहे आणि या ऑर्डर ब्लॉकवरती तुमच्याकडे हा जो होता हा एक होता फेअर व्हॅल्यू गॅप. तर या ऑर्डर ब्लॉकला आणि या फेअर व्हॅल्यू गॅपला मार्केट टॅप करतं आणि पुन्हा मार्केट कंटिन्यू करतं. पुन्हा तुमच्याकडे काय होतं, आता हा जो आहे ना हा पॉईंट तुमचा नवीन हाय होता. आता हा नवीन हाय जेव्हा ब्रेक होईल, मार्केट पुन्हा एकदा कंटिन्यू करेल आणि जेव्हा रिव्हर्सल देईल, तर रिव्हर्सल देताना मार्केट तुमच्याकडे हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट आपण याला म्हणतो मिटिगेशन ब्लॉक. हा जो मिटिगेशन ब्लॉक आहे, या मिटिगेशन ब्लॉकला मार्केट टॅप करेल आणि पुन्हा कंटिन्यू करेल. हा जो रिसेंटवाला हाय होता, हा रिसेंटवाला हाय ब्रेक झाला. तर हा हाय ब्रेक झाल्यानंतर पुन्हा तुमच्याकडे या ठिकाणी काही पॉईंट्स आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला हा दिसेल एक तुमचा ऑर्डर ब्लॉक, हा झाला तुमचा ऑर्डर ब्लॉक. ह्याच्यावरती फेअर व्हॅल्यू गॅप असल्यामुळे हा जो आहे हा व्हॅलिड ऑर्डर ब्लॉक होतो. तर हा व्हॅलिड असल्यामुळे मार्केट पुन्हा काय करतं, याच्यावरून बाउन्स बॅक करतं आणि मार्केटमध्ये जो हाय बनवला होता, हा जो नवीन हाय होता, हा मार्केट पुन्हा एकदा हा हाय जो आहे हा हाय ब्रेक करतं. आता हा हाय ब्रेक झाला तर मार्केट पुन्हा काय करणार, खाली येणार आणि तुमचा जो या ठिकाणी मिटिगेशन ब्लॉक असेल, हा मिटिगेशन ब्लॉकला टॅप करणार आणि पुन्हा मार्केट इथनं कंटिन्यू करताना तुम्हाला बघायला मिळेल. आता पुन्हा तुमचा नवीन हाय कोणता आहे, हा आहे तुमचा मार्केटमधला नवीन हाय पॉईंट. तर या हाय पॉईंटमध्ये आता बघा पुन्हा मार्केट काय करतंय, कंटिन्यू करतंय. हा जो आहे हा तुमचा आहे मिटिगेशन ब्लॉक. तर हा मिटिगेशन ब्लॉकवरनं मार्केट तुम्हाला पुन्हा एकदा कंटिन्यू करताना दिसेल, रिट्रेसमेंट घेताना दिसेल. आता मार्केट काय करतंय, छोटे छोटे हाय बनवतंय. यामध्ये तुमच्याकडे पुन्हा एक हा जो ऑर्डर ब्लॉक आहे ना, हा ऑर्डर ब्लॉक, हा ग्रीन कॅन्डल, हिच्यावरती हा तुम्हाला फेअर व्हॅल्यू गॅप आहे.
या फेअर व्हॅल्यू गॅपवरनं मार्केट कंटिन्यू करताना दिसेल. पुन्हा एक नवीन हाय बनवला. सेम पॅटर्न तुम्हाला रिपीटेडली 2016-17 पासून कंटिन्यू होताना दिसतोय. पुन्हा इथे आपल्याकडे एक, जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी तुमच्याकडे एक गॅप आहे. या गॅपवरनं मार्केट पुन्हा एकदा तुम्हाला बाउन्स बॅक करताना दिसते. मार्केटने पुन्हा बाउन्स बॅक केला, मार्केटने नवीन हाय क्रिएट केला ना. आपला जुना जो हाय होता हा हाय मार्केटने ब्रेक केला. आता आपल्याकडे मार्केटमध्ये जेव्हा मार्केट कंटिन्यू करतंय, या पॉईंटला जो हाय बनलेला होता इथनं मार्केट आता या कॅन्डलमध्ये रिट्रेसमेंट असेल. या रिट्रेसमेंट घेताना मार्केट काय करतं, हा जो तुमचा गॅप होता ना, हा गॅप फिल करायला मार्केट पुन्हा रिव्हर्स येतं आणि इथनं बाउन्स बॅक करतं. आता काय झालंय, या ठिकाणी येऊन मार्केट जे आहे, हा जो मिटिगेशन ब्लॉक होता, हा मिटिगेशन ब्लॉकला टॅप करून मार्केट पुन्हा एकदा तुम्हाला जी हायवर लिक्विडिटी बनलेली होती ही हायवरची लिक्विडिटी घेताना दिसते. आपलं हे जे ॲनालिसिस आहे ना, या ॲनालिसिसचा आपण वापर कसा करू शकतो, तर यामध्ये मार्केट जेव्हा आपल्या ऑर्डर ब्लॉकला, फेअर व्हॅल्यू गॅपला किंवा आपला जो गॅप आहे याला टॅप केल्यानंतर बुलिश होताना दिसते. पुन्हा बघा या ठिकाणी पण मार्केट टॅप झाल्यानंतर बुलिश झालं, टॅप झाल्यानंतर बुलिश झालं, इथे पण टॅप झाल्यानंतर बुलिश झालं. तर या ठिकाणी आपण आपले जे मंथली टार्गेट आहे हे मंथली टार्गेट सेट करू शकतो. तर यासाठी आपण एक एक्झाम्पल डिटेलमध्ये बघणार आहोत. तर याचा वापर करून आपले जे येणाऱ्या मंथमधले टार्गेट आहे ना, आपण हे मंथमधले टार्गेट सेट करू शकतो. तर आपण इथलं जवळचं एक एक्झाम्पल बघू. हा जो पॉईंट होता या पॉईंटवर आपण बघू, हा आपला रिसेंटवाला हाय बनलेला होता. तर तो आपण रिसेंटवाला हाय मार्क करून घ्यायचा. हा होता आपला रिसेंटवाला हाय. तर त्यानंतर या हायच्या ह्या लेगमध्ये, हा जो लेग असेल या लेगमध्ये काय बघायचं आपल्याला, कुठे फेअर व्हॅल्यू गॅप आहे का. आता हा आपल्याकडे एक आहे फेअर व्हॅल्यू गॅप, हा झाला आपला फेअर व्हॅल्यू गॅप. हे आहे आपल्या आता बायस फाइंड करण्याची सेकंड स्टेज आहे. तर हा रिसेंटवाला हाय ब्रेक केला होता, हा पॉईंट आपण मार्क करून घेतला. पुन्हा मार्केट काय केलं, वरती गेलं आणि वरती जाताना आपण जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे मार्केटने बनवलेला होता, हा फेअर व्हॅल्यू गॅप आपण मारून ठेवला. तर आपल्याला काय वाट बघायची आहे, की आपल्याला वाट बघायची मार्केट जेव्हा पुन्हा हा जो पॉईंट असेल या पॉईंटला येईल आणि एक कॅन्डल रिट्रेसमेंट दाखवेल, जसे की आपल्याकडे रेड कॅन्डल आहे जी की आपल्याला ती या ठिकाणी येऊन पुन्हा एक रिट्रेसमेंट दाखवताना दिसते. तर या पॉईंटचा आपल्याला वेट करायचा आहे आणि या पॉईंटला आल्यानंतर जी येणारी पुढची कॅन्डल आहे या पुढच्या कॅन्डलवर आपल्याला आपली बाईंग जी आहे ही बाईंग चालू करायची. ही जी बाईंग असेल या बाईंगचं टार्गेट कोणतं ठेवायचं, मार्केट जेव्हा या पॉईंटला येते, ह्या पॉईंटला येताना मार्केट या ठिकाणी एक हाय बनवते. हा जो पॉईंट असेल हा पॉईंट आपला आपण ॲज अ टार्गेट म्हणून मार्केटमध्ये सेट करायचं आहे. आता ह्या कॅन्डलवर बाईंग कशी करायची किंवा बाईंग कुठे करायची, तर यासाठी एक कॅन्डलचं नेचर असतं. या कॅन्डलचं नेचर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यालाच आपण टाईम अँड प्राईस थेअरी म्हणतो. तसेच या कॅन्डलच्या नेचरला आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की हे जे आपलं नेचर असणार आहे कॅन्डलचं, हे असणार आहे OLHC किंवा OHLC. आता याचा वापर कसं करायचं हे आपण आता एक्सप्लेनेशन घेऊ. आता कॅन्डलचं हे जे नेचर आहे ना, OLHC किंवा OHLC, हे फिक्स असतं मंथली कॅन्डलसाठी, वीकली कॅन्डलसाठी आणि तुमच्या डेली कॅन्डलसाठी. तुम्ही कोणतीही कॅन्डल उचलून बघा, यामध्ये हे नेचर तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणार. म्हणजे कसं, आता बघा हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आहे ग्रीन कॅन्डलचा ओपनिंग पॉईंट. कॅन्डल काय करते, ओपन होते. ओपन झाल्यानंतर हा जो लेग असेल हा आहे तुमचा फेक मोमेंटमचा. म्हणजे कोणताही मंथ, कोणताही वीक किंवा कोणताही डे ओपन झाल्यानंतर एक फेक मोमेंटम देईल. त्यानंतरच त्याचं जे ॲक्च्युअल मोमेंटम असतं, हे जे आहे हे ॲक्च्युअल मोमेंटम आहे. तर हे ॲक्च्युअल मोमेंटम देईल आणि त्यानंतर एक हाय क्रिएट करून क्लोज होताना त्या हायच्या खाली तुम्हाला क्लोजिंग देताना दिसेल. हा झाला ग्रीन कॅन्डलसाठीचं नेचर, ज्याला आपण म्हणतो ओपनसाठी O, लोसाठी हा लो आणि हायसाठी हा H आणि C साठी C. ग्रीन कॅन्डलचं कोणतं नेचर असतं मग, OLHC. सेम आपलं रेड कॅन्डलचं पण असतं. रेड कॅन्डल ओपन होणार, एक फेक मोमेंटम देणार वरच्या बाजूला, त्यानंतर तिचं जे ॲक्च्युअल मोमेंटम आहे हे ॲक्च्युअल मोमेंटम देणार आणि एक लो क्रिएट करून या लोच्या वरती आपल्याला क्लोजिंग देताना दिसेल. हे झालं ओपन हाय लो क्लोज, OHLC नेचर जे आहे हे रेड कॅन्डलचं आहे. म्हणजे मग या ज्या OLHC किंवा OHLC वाले कॅन्डल कशा असतात, एक त्यांना खाली बी लेग असतो, वरती बी लेग असतो आणि मध्ये त्यांची बॉडी असते.
तर हेच आता मी तुम्हाला मंथली टाईम फ्रेमवर पण दाखवतो. तुम्ही कोणतीही कॅन्डल उचलून बघा, कोणतीही कॅन्डल घ्या. आता ही जी कॅन्डल बघताय यामध्ये पण तुम्हाला एक छोटा लेग दिसेल, हिच्यामध्ये पण एक हाय दिसेल. म्हणजे इथं ओपन झाली, पहिले लो बनवला म्हणजे हे जे फेक मोमेंटम दिला, त्यानंतर तिने तिचं ॲक्च्युअल मोमेंटम दिला. एक हाय बनवला आणि ह्या हायच्या खाली तुम्हाला क्लोज होताना दिसेल. प्रत्येक कॅन्डलमध्ये तसं हिच्यात बघा, तुम्ही हिच्यात बघा. आता ही पण बघा, ही पण छोटी कॅन्डल जरी असली ना, तर यामध्ये तुम्ही झूम केल्यावर तुम्हाला दिसेल इथे पहिलेने फेक मोमेंटम दिलाय. फेक मोमेंटम दिल्यानंतरच मार्केटने तिचं ॲक्च्युअल मोमेंटम दिलं आणि मग त्या एक हाय क्रिएट करून खाली क्लोज झाला. तर रेड कॅन्डलमध्ये पण सेम आहे. बघा इथं ओपन, हा तुमचा हाय बनवला, हाय बनवल्यानंतर मार्केट म्हणजे हा जो आहे हा फेक मोमेंटम आहे. हा फेक मोमेंटम मार्केटने एक तिचा ॲक्च्युअल मोमेंटम दिला आणि पुन्हा एक लो क्रिएट करून त्याच्या खाली क्लोजिंग दिली. हे झालं तुमचं आता ओपन, हाय, हा जो आहे हा लो दिला, सॉरी हा जो आहे हा तुमचा लो दिला आणि हा जो आहे तुमचा हा क्लोज दिला. हे झालं तुमचं OHLC वालं मोमेंटम, OHLC वाली कॅन्डल किंवा OHLC वालं नेचर. जर आता तुम्हाला OLHC आणि OHLC समजलं असेल तर आपण आपली बाईंग कुठून करायची. मार्केट जेव्हा ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर जेव्हा आपला बॉटम असेल, या बॉटमला आपण आपली बाईंग करायची आणि टार्गेट जे असेल हे टार्गेट आपण हिच्या जो हाय पॉईंट असेल या हाय पॉईंटपर्यंत आपण टार्गेट घ्यायचं. तसंच सेम आपण रेड कॅन्डलमध्ये पण करणार. तिचा ओपन जो असेल हा ओपन झाल्यानंतर मार्केट जेव्हा फेक मोमेंटम देईल म्हणजे तिचा टॉप असेल या टॉपला आपण सेलिंग करणार आणि जो बॉटम असेल हा बॉटम आपला टार्गेट असणार. आता हा सेम थेरीचा वापर आपण आपल्या बायसमध्ये करणार आहोत किंवा बायसमध्ये ट्रेड घेण्यासाठी करणार आहोत. तर हे लक्षात ठेवा, ही तुम्हाला आता ही गोष्ट सर्वात मेन गोष्ट असणार आहे. या थेरीचा वापर करून आपण बायस कसे ठरवायचे हे बघू. पहिले तर आपल्याला काय करायचं, मंथली टाईम फ्रेमवर शिफ्ट व्हायचं. मंथली टाईम फ्रेमवर अशा प्रकारे एक स्विंग बनवू द्यायचा. या स्विंगचा जो हाय पॉईंट असेल हा पॉईंट पहिले ब्रेक होऊ द्यायचा. एकदा की हा हाय पॉईंट ब्रेक झाला, हा पॉईंट ब्रेक झाल्यानंतर आपल्याला हा जो स्विंग बस असतो, हा जो लेग असतो, या लेगमध्ये आपण काय करायचं, जो काही फेअर व्हॅल्यू गॅप किंवा ऑर्डर ब्लॉक असेल ना तो सापडून ठेवायचा आणि मार्केटची वाट बघायची की मार्केट या पॉईंटपर्यंत कधी येते. आता हे सगळं होणार आहे मंथली टाईम फ्रेममध्ये. त्यामुळे ज्या कॅन्डल असलेल्या एका मंथच्या कॅन्डल असतील. मग ही कॅन्डल इथं आली आणि या पॉईंटला तिने रिट्रेसमेंट दाखवायला सुरुवात केली. म्हणजे असं समजा या पॉईंटला आली, टच केलं आणि इथून रिव्हर्स जाऊन या ठिकाणी क्लोज झाली. म्हणजे तो काय असेल तुमचा, सपोज जर डिसेंबर महिना असेल, हा डिसेंबर महिना आहे, तर डिसेंबर महिन्याच्या 30-31 तारखेला इथे क्लोजिंग होऊन जाईल. तर मग हा झाला तुमचा डिसेंबरच्या कॅन्डलचा क्लोजिंगचा पॉईंट. त्यानंतर काय करायचं आपण, जानेवारी मंथपासून मार्केट जे असतील, मार्केट असणार आपले बुलिश मार्केट असणार. आपले जे टार्गेट ठेवायचे असतात हे टार्गेट असतात या पॉईंटपर्यंत. तर बघा ही मंथली टाईम फ्रेम असल्यामुळे जे टार्गेट आहेत ना हे टार्गेट भरपूर मोठे असतात. त्यामुळं आपण काय करणार आहे, डायरेक्ट इतकं मोठं टार्गेट नाही घेणार, कारण याचा जो स्टॉप लॉस असेल हा पण खूप मोठा असेल. तर त्यासाठी असं असतं की आपण फक्त असं ठरवतो की ह्या दिवसापासून म्हणजे 1 जानेवारी येणार आहे, हा पुढचा जो मंथ असेल त्या दिवसापासून जोपर्यंत मार्केट हा पॉईंट रीच नाही करत ना तोपर्यंत मार्केटचे बायस आपण बुलिश पकडतो किंवा या पॉईंटपर्यंतचे बायस आहेत आपण असं समजून चालतो. मग आपण काय करतो, आपली जी थेरी बघितली आपण टाईम अँड प्राईसची थेरी, त्या थेरीनुसार एक कॅन्डलची जी ओपनिंग असेल म्हणजे आपली जी मंथली कॅन्डल असेल ती मंथली कॅन्डलची ओपनिंग या ठिकाणी असते. तर ह्या ओपनिंगनंतर मार्केट काय करतं आपलं, आता जी OHLC थेरी वगैरे आहेत आपली जी आपण मागाशी बघितली त्यानुसार पहिले मार्केट ग्रीन कॅन्डल बनवणार आहे म्हटल्यावर ओपनिंग देऊन पहिले फेक मोमेंटम देणार. फेक मोमेंटम देताना ते काय करेल, वरती ओपनिंग दिल्यापासून तर एक खाली असं एक फेक मोमेंटम देईल आणि इथून पुन्हा रिव्हर्सल घेऊन मार्केट त्याचं जे ओरिजिनलवालं मोमेंटम असेल हे ओरिजिनलवालं मोमेंटम मार्केट अशा प्रकारे देईल आणि ही कॅन्डल वरती जाईल आणि आपले जे टार्गेट असतात मंथली टार्गेट, या मंथली टार्गेटच्या आसपास जाऊन क्लोजिंग होईल. म्हणजे कधी कधी एका मंथमध्ये पण टार्गेट हिट होतात किंवा याच्यासाठी आपल्याला अजून 2-1 महिने पण वाट बघावी लागते. मग अशा प्रकारे आपल्याकडे एक कॅन्डल असेल. मग आपल्याला काय करायचं, इथून पुढे महत्त्वाचा मुद्दा, हा जो लेग असेल ज्याच्यामध्ये कॅन्डल रिट्रेसमेंट दाखवते या ठिकाणी आपल्याला आपली एंट्री घ्यायची असते आणि छोटे छोटे टार्गेट घेत चालायचे असतं. आता हे जे असतं ना, हे जे आपले जे टार्गेट घेणार आहे आपण किंवा आपला ट्रेड प्लेस करणार आहे, हा जो ट्रेड असणार आहे हा आपला छोट्या टाईम फ्रेमवर असणार आहे. तर यासाठी आपण आता आपलं जे लाईव्ह चार्टवर जे एक्झाम्पल आहे ते लाईव्ह चार्टवरचे एक्झाम्पल बघू.
हा जो एरिया मी मारला आहे ना, हा बघा हे फिबोनाचीचं टूल आहे. हे का मारलं आहे, कशासाठी मारलं आहे आणि याच्यानंतर जे आपले बायस आहेत ह्या पॉईंटला आणि येणाऱ्या मंथमध्ये कसे असणार आहेत ना, ह्या ड्रॉईंगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे ही राहू द्या आणि तुम्हाला लेक्चरच्या शेवटला मी असं एक्सप्लेनेशन देणार आहे. तर आपण काय म्हटलं आहे, पहिले आपल्याला एक स्विंग बनवू द्यायचा आणि स्विंग बनल्यानंतर हा जो हाय पॉईंट असेल हा पॉईंट ब्रेक होऊ द्यायचा आहे. तर चला हा स्विंग आपण आपला बघू. तर आपल्याकडे काय होता, अशा प्रकारे होता, एक इकडून खालून सुरू झाला, हा झाला एक स्विंग आणि हा हाय जो पॉईंट असेल हाय पॉईंट आपण पहिले हाय पॉईंट ब्रेक होऊ दिला. हाय पॉईंट ब्रेक झाला, आपण काय केलं होतं की हा जो पॉईंट असेल म्हणजे हा जो लेग असेल या लेगमध्ये आपल्याला पहिले आपला जो फेअर व्हॅल्यू गॅप किंवा आपला जो ऑर्डर ब्लॉक असेल हा ऑर्डर ब्लॉक आपल्याला सापडायचा होता. मग यासाठी आपण काय करतो, आता ह्या एरियामध्ये बघा, आता हा जो एरिया आहे या एरियामध्ये आपल्याला फेअर व्हॅल्यू गॅप किंवा ऑर्डर ब्लॉक कुठे दिसतोय, तर आपल्याकडे हा पॉईंट आहे आपला फेअर व्हॅल्यू गॅपचा पॉईंट. तर ज्यांचं लेक्चर झालं आहे फेअर व्हॅल्यू गॅपचं त्यांना हा फेअर व्हॅल्यू गॅप काय असतो हे माहीत असेल, आणि ज्यांचं नाही झालं त्यांना ह्या गोष्टी लर्न करण्यासाठी आपली जी सिरीजमधली बाकीच्या व्हिडिओत आहे, आपल्या सिरीजमधल्या ज्या बाकीच्या व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. तर पुन्हा आपण काय केलं, आपण आता मार्केट या पॉईंटला होतं म्हणून आपण तेव्हा या पॉईंटला असतानाच मार्केट आपण हा जो एरिया होता हा एरिया फाइंड करून ठेवायचा असतो. आपण पहिले हा एरिया फाइंड केला, त्यानंतर आपण इथे काय म्हणलो की मार्केटला आपण टाईम देणार आहे, मार्केटला आपण टाईम देणार आणि आपला जो फेअर व्हॅल्यू गॅपचा पॉईंट होता या पॉईंटपर्यंत मार्केटला येऊन देणार आणि एक कॅन्डल अशी बघणार की ती त्या पॉईंटला टच करून रिट्रेसमेंट देऊन एका ठिकाणी क्लोज झाली, एका ठिकाणी क्लोज झाली पाहिजे, तिच्या वरती क्लोज झाली पाहिजे. बघा आता आपण काय केलं, मार्केटला इथून इथपर्यंत येऊ दिलं आणि ही जी रेड कॅन्डल होती ना, ही रेड कॅन्डल बघा आपल्या फेअर व्हॅल्यू गॅपला टच केलं आणि टच केल्यानंतर वरती जाऊन क्लोज झाली. मग आपण पुढे काय म्हटलोय, याच्यामध्ये पुढे म्हटलं आपण आपल्याला पुढे काय करायचं, येणारे जे मंथ असतील हे असणार आपले बुलिश मंथ असणार आणि बुलिश असणारे मंथ असल्यामुळे आपण पुन्हा एकदा काय म्हटलो, आपले जे टार्गेट असणार आहे, आपले टार्गेट असणार हा जो हाय पॉईंट असेल आपले टार्गेट म्हणून आपण पकडायचे. हा झाला आपला हाय पॉईंट जो की असणार आहे आपला मंथली टार्गेट. आपण ही ठीक आहे असणार आहे आपले मंथली टार्गेट. मग आपण काय करणार आहे, हा जो पुढचा मंथ ओपनिंग होणार आहे म्हणजे हा होता आपला ऑक्टोबर मंथ, हा ऑक्टोबर मंथची क्लोजिंग आहे आणि पुढचा जो मंथ असेल हा असेल आपला नोव्हेंबर मंथ. या नोव्हेंबर मंथमध्ये आपल्याला काय करायचं, 1 नोव्हेंबरला आपण मार्केट जेव्हा ओपन होईल त्यानंतर आपण काय वाट बघणार आहे की पहिलेच येणार आपण वाट बघायची आहे की पहिले जे असणार आहे फेक मोमेंटम असणार आहे. फेक मोमेंटम नंतर मार्केट आपल्याला एक ट्रेड देईल, त्या ट्रेडनंतर आपण आपले जे मंथली बायस आहेत हे मंथली बायस बुलिश असणारे असं ग्राह्य धरून आपला जो टार्गेट आहे आपला टार्गेट आपण या हाय पॉईंटपर्यंत पकडणार आहोत. यासाठी आपण फक्त एकच ट्रेड नाही घेणार, तर यामध्ये या ज्या मंथमध्ये आहेत ना या मंथमध्ये आपण खूप सारे ट्रेड घेणार आहोत. ते कसं तरी आपण आता पुढच्या स्टेपमध्ये बघू. आता जसं आपण इथं छोटे ट्रेड घेणार आहोत तसंच आपल्याला पुढे या लेगमध्ये पण आपल्याकडे सिमिलर पॉईंट्स आहेत, ते पण मी एक्सप्लेनेशन म्हणून तुम्हाला देईल किंवा फक्त हाच पॉईंट आहे जे ते मी तुम्हाला दाखवला असं तुम्ही म्हणशाल की फेअर व्हॅल्यू गॅपला मार्केट टच करून जात आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये आणि ह्या लेगमध्ये पण सिमिलर एक्सप्लेनेशन मी देणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. ही झाली आपली मंथली टाईम फ्रेमवरची स्टेज. त्यानंतर आपण आता जी डेली टाईम फ्रेमवरची जी स्टेज आहे ती एकदा काय असते ती बघू. तर हा जो लेग आहे बघा, हा लेग आपला डायरेक्ट सरळ आपल्याला खाली येताना दिसेल आपल्या मंथली टाईम फ्रेमवरती. पण हा जो जर तुम्ही बघितला हाच लेग आपल्याला डेली टाईम फ्रेमवर अशा प्रकारे एक स्ट्रक्चर बनवताना दिसेल. तर यामध्ये आपण काय करायचं, या ठिकाणी बघा हा जो स्विंग असेल या ठिकाणी तुमच्याकडे ऑर्डर ब्लॉक असतील, हे ऑर्डर ब्लॉक पहिले मारून घ्यायचे. बरोबर. आता आपण मंथली टाईम फ्रेममध्ये काय म्हटलं होतो, जेव्हा या पॉईंटला तुमचं जे मंथली टाईम फ्रेमचं रिट्रेसमेंट दिसेल त्याच्यानंतरचा मंथ तुमचा पुलिश असेल म्हणजे आपले बायस असणार पुलिश. आता असं समजा की हा पॉईंट होता तुमचा
हा पॉईंट म्हणजे बॉटमवाला पॉईंट होता, या पॉईंट नंतर ही जी कॅन्डल क्लोजिंग झाली आहे, या कॅन्डल नंतर आता या ठिकाणावरून आपले बायस असणार आहेत बुलिश. पण एक लक्षात ठेवायचं, मार्केट छोट्या टाइम फ्रेममध्ये अशा प्रकारे स्ट्रक्चर बनवत जाणार आणि एक पॉईंट येईल की जेव्हा ते आपले जे डेली टाइम फ्रेमवरचे जे आपले ऑर्डर ब्लॉक आहेत याला टच करणार. मग अशा वेळेस काय करणार आपण, आपले जे बायस असणार आहेत, हे जे बायस आहे आपले थोड्या वेळासाठी आपले बायस बेरिश होणार. म्हणजे या ठिकाणावरून आपण आपले जे बाईंगचे ट्रेड आहेत, हे बाईंगचे ट्रेड या ऑर्डर ब्लॉक नंतर थांबवणार. पुन्हा आपण या ठिकाणी अजून एक एंट्री पॉईंट असतो जो की आपला पुढच्या स्टेपमध्ये आहे, जो आपल्या 15 मिनिट टाइम फ्रेमवर आपण बघणार आहोत. तर तो जो पॉईंट आहे, या पॉईंट नंतर पुन्हा आपले जे बायस असणार, हे बायस बुलिश बायस होणार. आणि परत हा जो डेली टाइम फ्रेमचा ऑर्डर ब्लॉक आला तर आपले जे बायस असणार, पुन्हा एकदा आपले बायस जे आहेत हे थोड्या वेळासाठी आपले बेरिश बायस होणार. हे आपण कधीपर्यंत करायचं, आता आपलं जे हे टार्गेट आहे, मंथली टार्गेट आपलं हे असणार आहे, बरोबर. तर मग आपलं हे जे मंथली टार्गेट होत नाही तोपर्यंत आपण या स्टेप डेली टाइम फ्रेममध्ये फॉलो करणार आहोत. पुन्हा एकदा काय होणार, या ठिकाणावरून तुम्हाला एक एंट्री पॉईंट असेल, जो पॉईंट पुन्हा तुमचे बायस बुलिश साईडला शिफ्ट करणार. आणि एकदा की तुमचं टार्गेट सेट डन झालं, त्यानंतर आपण आपलं पुढचं जे मंथली ॲनालिसिस आहे, हे मंथली ॲनालिसिस पुन्हा एकदा सुरू करणार. आणि पुन्हा या स्टेप जे डेली टाइम फ्रेमवाल्या आणि छोट्या टाइम फ्रेमवाल्या आहेत या फॉलो करणार. आता पुढच्या स्टेपमध्ये हे काय करायचं तर ते आपण चार्टवरतीच बघू, म्हणजे आपल्याला तिथे समजायला सोपं जाईल. आता हे 2 स्टेप जे आहेत, या 2 स्टेप तुम्ही जरा लक्षात ठेवा, ह्या IMP स्टेप आहे. आता आपण टाइम फ्रेमवर शिफ्ट होणार आहे, त्या अगोदर एक बघून घ्या, मी जे सांगतोय ते जरा लक्षात ठेवा. यामध्ये आता ही जी आहे, ही आहेत ऑक्टोबर महिन्याची मंथली कॅन्डल. आता यामध्ये जर नीट ऑब्झर्व केलं तुम्ही, यामध्ये तुम्हाला ही जी आहेत ना, ही विग दिसते, बरोबर. ही विग म्हणजे आपली 15 मिनिट टाइम फ्रेमवर एक स्ट्रक्चर असणार आहे. तर ते स्ट्रक्चर जेव्हा आपण 1 नोव्हेंबर 2023ला येणार आणि जो पहिला दिवस असणार म्हणजे 1 नोव्हेंबरचा आणि जी 15 मिनिटची पहिली कॅन्डल असणार, तेव्हाच आपण या विगमध्ये जो एंट्री पॉईंट आहे, हा एंट्री पॉईंट ठरवायचा असतो. ते कसं तर बघा, पहिले 15 मिनिटावर शिफ्ट होऊ आपण. तर बघा, हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट आहे आपला 1 नोव्हेंबर 2023चा पॉईंट. आणि हे जे आहे, हे आहे आपल्या ऑक्टोबर मंथची जी विग आपण म्हणतो ना, ही विग आहे ती ऑक्टोबर मंथची. ती कशी, तर हा नोव्हेंबरचा हा जो पॉईंट आहे, म्हणजे जर 31 ऑक्टोबरचा जो हा पॉईंट आहे, या पॉईंटला जी मंथली कॅन्डल आहे ऑक्टोबरची, तिची क्लोजिंग आहे. आणि मग हिच्या खालचा हा जो पार्ट असेल, हा पार्ट असेल विगचा पार्ट. तर या विगमध्ये आपल्याला काय करायचं, असा पॉईंट सापडायचा की ज्यामध्ये आपण मार्केट जेव्हा रिट्रेसमेंट घेईल तेव्हा आपण बाईंगचे ट्रेड सापडू शकतो. तर आपले बायस मंथली टाइम फ्रेमनुसार आता बुलिशच असणार आहे. त्यामुळे आपले जे सगळे ट्रेड आहेत हे फक्त कॉल साईडचे असणार आहे किंवा बुलिश साईडचे असणार आहे. तर त्यासाठी बघा, आपण जेव्हा 1 नोव्हेंबरला मार्केट ओपन होईल तेव्हा आपल्याकडे हा एक पॉईंट आहे की हा एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे, जो की मार्केटने टॅप केलेला नाही आहे. अनटॅप्ड फेअर व्हॅल्यू गॅप आहे, त्यामुळे आपण या ठिकाणावरून एंट्री करू शकतो. एकदा की या ठिकाणी आपली एंट्री झाली तर आपल्याकडे हा जो पॉईंट आहे, हा आहे आपला लिक्विडिटी पॉईंट. जे स्विंग असतात त्यांना आपण लिक्विडिटी पॉईंट्स म्हणतो. एकदा की हा लिक्विडिटी पॉईंट हंट झाला, त्यानंतर मार्केट पुन्हा एकदा रिव्हर्स येतं. मग अशा वेळेस आपल्याला पुन्हा एकदा आपला एंट्री पॉईंट सापडायचा. हा झाला ऑर्डर ब्लॉक आणि याच्यावरचा हा जो गॅप आहे, हा गॅप आपला झाला एंट्री पॉईंट. पुन्हा आपली एक एंट्री होणार या ठिकाणी आणि आपले जे टार्गेट असणार, आता राहिलेला जो पॉईंट होता, एकतर हा होता किंवा तुम्ही हा पण तुमचा ॲज अ लिक्विडिटी पॉईंट घेऊ शकता. पुन्हा काय झालं, आता हा पॉईंट तुमचा हंट झाला ना, लिक्विडिटी पॉईंट हंट झाला, पुन्हा आपल्याला हीच प्रोसिजर रिपीट करायची. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे,
पुन्हा एकदा आपल्याला आपला जो ऑर्डर ब्लॉक वगैरे राहिलेला असेल ना, तो ऑर्डर ब्लॉक आपल्याला सापडून आपला जो टॉप असेल तो टॉप ॲज अ टार्गेट ठेवायचा. यामध्ये जर ऑब्झर्वेशन केलं तर हा एक तुमचा ऑर्डर ब्लॉक होईल आणि याच्यावरती हा जो गॅप असेल हा गॅप तुमचा एंट्री पॉईंट होईल. मार्केट जेव्हा या पॉईंटला आलं, इथून मार्केटने रिट्रेसमेंट दिलं, पुन्हा एकदा तुमचा एंट्री पॉईंट, हे जे असेल हे असेल तुमचं टार्गेट. हे टार्गेट इथपर्यंत पकडायचं. पुन्हा मार्केट जेव्हा आता ही लिक्विडिटी हंट झाली, पुन्हा एकदा रिव्हर्सल देईल. रिव्हर्सल दिल्यानंतर तुम्हाला एक एंट्री पॉईंट भेटेल. यामध्ये तुमच्याकडे हा तुमचा असेल मिटिगेशन ब्लॉक आणि हा आहे तुमचा फेअर व्हॅल्यू गॅप एवढा. त्यामुळे हा आहे आपला युनिकॉर्न सेटअपवाला पॉईंट. अशा वेळेस आपण पुन्हा एकदा एंट्री कुठे करणार, या ठिकाणी आपली एंट्री करणार. ही झाली आपली एंट्री या ठिकाणी. आणि आपलं जे टार्गेट असणार आहे, हे टार्गेट लिक्विडिटी पॉईंट जो असतो रिसेंटवाला, तो लिक्विडिटी पॉईंट म्हणून आपण पकडत असतो. तर मी ते जे स्टॉप लॉस आहे, हे स्टॉप लॉस तुम्ही याच्या खाली लावू शकतात. ठीक आहे. पुन्हा मार्केट जेव्हा वरती जाईल, आपली लिक्विडिटी हंट झालेली आहे, पुन्हा आपण काय करायचं, हा जो लेग असेल या लेगमध्ये आपण आपला एंट्री पॉईंट फाइंड करायचा. यासाठी बघा आता यामध्ये आपल्याकडे काय आहेत, तर यामध्ये आपल्याकडे हा जो आहे ही रेड कॅन्डल, हा आपला ऑर्डर ब्लॉक आहे आणि याच्यावरती हा जो आहे फेअर व्हॅल्यू गॅप आहे. त्यामुळे आपल्या ऑर्डर ब्लॉकवरनं आपण आपली एंट्री कन्फर्म करू शकतो. ही पुन्हा तुमची एंट्री. आता हा जो आहे हा रिसेंटवाला तुमचा लिक्विडिटी पॉईंट आणि हा झाला तुमचा टार्गेटचा पॉईंट, बरोबर. त्याच्यामुळे आपले हे टार्गेट आहे, हे टार्गेट गॅप अप जेव्हा मार्केट गॅप अप होईल या ठिकाणी, तेव्हा तुमचं ऑटोमॅटिकली टार्गेट डन झालं असतं. तर आता आपले जे डेली टाईम फ्रेमवाले ऑर्डर ब्लॉक आहे ते मी एकदा मार्क करतो. आता इथे एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे. आपण जे आपल्या डेली टाईम फ्रेमचं बघितलं होतं, या डेली टाईम फ्रेममध्ये आपण आता जे आपले ऑर्डर ब्लॉक मारायचं ठरवलं होतं, ते ऑर्डर ब्लॉक पहिले आपण आपल्या डेली टाईम फ्रेममध्ये मारून घेऊ. मग आपला जो महत्त्वाचा पॉईंट आहे, हा महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला इथून पुढे एक्सप्लेन करेन. आता बघा, आपली ही जी कॅन्डल होती, ही मंथली कॅन्डल होती. जर तुम्हाला आठवत असेल, ती पूर्ण रेड कॅन्डल तुम्हाला दिसत असेल, एकच रेड कॅन्डल दिसत असेल. पण आता यामध्ये 30 तुम्हाला ज्या आहेत आपल्या ज्या डेली टाईम फ्रेमच्या 30 कॅन्डल दिसणार आहेत. तर यामध्ये हा एक स्विंग आहे आपल्याकडे, पुन्हा हा एक स्विंग आहे. अशा प्रकारे आपल्याकडे मार्केटने स्विंग दिलेत. आता या स्विंगमध्ये आपल्याकडे हा एक असेल तुमचा हा ऑर्डर ब्लॉक आणि याच्या खालचा फेअर व्हॅल्यू गॅप, म्हणजे हा झाला तुमचा व्हॅलिड ऑर्डर ब्लॉक डेली टाईम फ्रेमवाला. आता ही जी लाईन आहे, ही लाईन लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्याकडे हा एक ऑर्डर ब्लॉक आहे जो टॅप व्हायचा बाकी आहे डेली टाईम फ्रेममध्ये. तर यासाठी आपण पुन्हा आपल्या 15 मिनिटामध्ये जाणार आणि आपले जो ट्रेड आहेत ते ट्रेड आपण पुढे कंटिन्यू करणार. आणि याच्यात जो महत्त्वाचा पॉईंट आहे, तो महत्त्वाचा पॉईंट मी आता या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. आपण इथपासून इथपर्यंत ट्रेड घेत आलो, इथले ट्रेड मी मार्क नाही केलेत, असे सेम ट्रेड या ठिकाणी आहेत. तर बघा, आपण कुठपर्यंत आलो, या ठिकाणापर्यंत आलो होतो ट्रेड मारत. आता आपलं काय झालं आहे, जेव्हा आपलं या ट्रेडचं जे हे टार्गेट आहे, हे टार्गेट हिट झालं. हे टार्गेट हिट होताना आपला जो डेली टाईम फ्रेमचा जो ऑर्डर ब्लॉक होता, या ऑर्डर ब्लॉकला या ओबीला मार्केटने टच केलं आहे. आता एकदा की मार्केटने टच केलं तर आपल्याला काय असतं की आपलं जे बायस मी बोललो मगाशी, की दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला टच झाल्यानंतर बेरिश बायस घ्यायचे असतात. म्हणजे आपलं जे मार्केट आहे हे बुलिश न होता आता बेरिश साईडला जाण्याचे चान्सेस जास्त असणार आहे. त्यासाठी बघा, या ठिकाणी पण एक आपल्याकडे ऑर्डर ब्लॉक होता, जिथून आपण ह्या ज्या बुलिशवाल्या एंट्र्या बनवत आलो होतो ना, या बुलिशवाल्या एंट्र्या इथून पण बनवू शकत होतो. पण जर मार्केटने त्याच्या खाली ओपनिंग दिली आहे, याचा अर्थ हा आपला ऑर्डर ब्लॉक झाला फेल. पुन्हा एक या ठिकाणी तुमच्याकडे एक फेअर व्हॅल्यू गॅप होता. अशा प्रकारे एक फेअर व्हॅल्यू गॅप पण होता तुमच्याकडे आणि त्याचा हा तुम्ही ऑर्डर ब्लॉक पण पकडू शकत होते. ही पण तुमची एंट्री एक प्रकारे फेल झाली असते. पुन्हा एकदा मार्केट काय करतं तुम्हाला, या ठिकाणी बघा, या ठिकाणी सुद्धा एक रिट्रेसमेंट देताना दिसतंय, जे की आहे आपला हा जो फेअर व्हॅल्यू गॅप होता, या फेअर व्हॅल्यू गॅपवरनं आणि हा त्याचा ऑर्डर ब्लॉक, तर या पॉईंटवरनं मार्केट आपल्याला एक फेक एंट्री देताना दिसते. या ठिकाणी मार्केट हा पण ऑर्डर ब्लॉक ब्रेक करते, किंवा आपण म्हणू शकतो याच्यावरती हा जो फेअर व्हॅल्यू गॅप होता हा पण टॅप झालेला होता. यावरनं सुद्धा तुम्हाला एक फेक एंट्री दिली जाते आणि
उरलेला हा जो होता हा याच्यावरनं सुद्धा तुम्हाला इथे जी एंट्री आहे ही एंट्री फेल होताना दिसते. म्हणजे आपले जे बायस असणार आहेत, तुम्ही जर बायस जर बघितले, हे बायस आपले आता बेरीज झालेत आणि आपले जे या ठिकाणचे ऑर्डर ब्लॉक होते यापैकी कुठलाही ऑर्डर ब्लॉक मार्केट वर्क करताना दिसत नाही आहे. कुठल्याच ऑर्डर ब्लॉक मार्केटने वर्क केलेलं नाही आहे. तर या ठिकाणी फक्त आणि फक्त एकच, आता जर नीट तुम्हाला दाखवलं मी, जर आपलं युनिकॉर्न सेटअप आठवत असेल तर युनिकॉर्न सेटअपमध्ये काय होतं, आपल्याकडे एक असा पॉईंट होता की जो टॅप झालेला नाही. हा आहे आपला मिटिगेशन ब्लॉक आणि मिटिगेशन ब्लॉकवरती तुम्हाला माहिती आहे कुठलीच कॅन्डल मिटिगेशन ब्लॉकच्या खाली क्लोजिंग देत नाही. जेव्हा आपण त्याच्यासोबत एक फेअर व्हॅल्यू गॅप असतो तेव्हा. हा झाला तुमचा मिटिगेशन ब्लॉकचा एंट्री पॉईंट. जर इथनं तुम्ही एंट्री बनवली तर असे जे ट्रेड असतात, अशा ट्रेडमध्ये तुमचं टार्गेट पण भरपूर मोठं असतं. तर हा तुमचा लास्टवाला जे इक्वल हाईज बनवलेले होते मार्केटने, हे तुम्ही ॲज अ तुमचे टार्गेट पॉईंट सेट करू शकतात. किंवा छोटे छोटे टार्गेट जरी घेत चालले, म्हणजे हा एक लिक्विडिटी पॉईंट्स, हा इथला एक लिक्विडिटी पॉईंट, असे टार्गेट घेत चालले तरी चालतात. पण सहसा तुम्ही हे वालाच टार्गेट पकडत जा जे की मार्केट बऱ्यापैकी कम्प्लीटच करतं. हा झाला तुमचा एक ट्रेड, याचं या ठिकाणी जाऊन टार्गेट हिट होणार. असंच तुम्ही पुन्हा कंटिन्यू करू शकतात एकदा. कारण आता आपले अजून जे डेली टार्गेट आहे, जे आपले मंथली टार्गेट आहेत, हे मंथली टार्गेट आपले आपण या पॉईंटपर्यंत सेट केलेले होते मंथली टाईम फ्रेमपर्यंत. आता हे अजून पूर्ण झालेले नाही आहेत. त्यासाठी आपण काय करणार आहोत, पुन्हा ही जी प्रोसिजर आपण फॉलो करत आलो आहे, ही प्रोसिजर पुन्हा एकदा या ठिकाणी फॉलो करणार. यामध्ये ट्रेड कसा असणार तुमचा, यामध्ये पुन्हा तुम्ही बघा, हे जे पॉईंट आहेत या पॉईंटवरून तुमची हा आहे तुमचा रिजेक्शन ब्लॉक. जेव्हा तुमच्या 50%ला टॅप होईल तेव्हा पुन्हा एकदा तुमची एक एंट्री तुम्ही या ठिकाणी बनवू शकतात. आणि टार्गेट हे तुमचं रिसेंट लिक्विडिटी पॉईंट आहे. हा रिसेंट लिक्विडिटी पॉईंट तुमचं ॲज अ टार्गेट तुम्ही पकडू शकतात. हा झाला अजून एक ट्रेड आपला. आता मंथली टार्गेट कुठपर्यंत आहेत आपले, पुन्हा एकदा आता ही लिक्विडिटी हंट झाली आहे तर पुन्हा आपण अजून एक ट्रेड रिपीट करू शकतो. पुन्हा मार्केट खाली येईल, तुमच्याकडे भरपूर सारे ऑप्शन आहेत. तसेच तुमच्याकडे हा पुन्हा एक मिटिगेशन ब्लॉक तुमचा या ठिकाणी आहे. एक्झॅक्ट आपल्या मिटिगेशन ब्लॉकला टॅप केलं आणि मिटिगेशन ब्लॉकला टॅप केल्यानंतर जेव्हा मार्केट गॅप अप देईल तेव्हा तुमचा हे जे लिक्विडिटी पॉईंट्स होते, हे लिक्विडिटी पॉईंट्स तुमचे हंट होतील आणि तुम्हाला सरप्राईज म्हणून गॅपअपमध्ये 903 पॉईंट त्या दिवशी भेटले असते. म्हणजे अशा प्रकारे आपण आपले जे टार्गेट आहेत ते टार्गेट सेट करू शकतो. आता हा सेम ट्रेड जर तुम्ही होल्ड केला तर हाच ट्रेड तुम्हाला 1500 पॉईंट पण देऊन जाऊ शकत होता. तर हे सगळ्या प्रॉबॅबिलिटीज आहेत, हे आपण ॲज अ स्टडी म्हणून करतो आहे. तर आपलं हे जे झालं, आपले बुलिश बायस आपण कसे मनात धरून ट्रेड घेतो, तर त्यासाठी होतं. ही स्टेप सोपी आहे. आता याच्या पुढची जी स्टेप आहे, पुन्हा आपल्याला मंथली टाईम फ्रेमवर शिफ्ट व्हायचं, पुन्हा आपलं ॲनालिसिस करायचं आणि पुन्हा ह्याच्या स्टेप आपण फॉलो केल्या, या पूर्ण स्टेप पुन्हा एकदा फॉलो करायच्या आहेत. तर त्या कशा, आणि यामध्ये बेरिश बायस म्हणजे आपण जो मंथ बेरिश असणार आहे याचे पण टार्गेट कसे पकडतो हे पण इथून पुढल्या स्टेपमध्ये आहे. तर ती पण गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण मार्केट फक्त बुलिशच असेल असं नाही आहे, तर मार्केट कधी कधी बेरिश पण होणार आहे. ते पण ट्रेड आपल्याला पकडता आले पाहिजे. तर चला पुढच्या स्टेपमध्ये आपण पुन्हा मंथली टाईम फ्रेमवर शिफ्ट होऊ आणि बेरिश बायस पकडून दाखवू. बेरिश साईडचे बायस बघण्या अगोदर आपल्याकडे अजून एक पॉईंट आहे जो महत्त्वाचा आहे, जो की सांगणं गरजेचं आहे. आता बघा, आता हा जो मंथली टार्गेट आहे, हा मंथली टार्गेट आपला 4 डिसेंबर 2023 रोजी कंप्लीट झाला आहे. म्हणजे आपला जो नवीन मंथ असणार आहे, हा नवीन मंथ असणार आहे जानेवारी. म्हणजे ज्या जानेवारी मंथच्या सुरुवातीपासून आपण आपले जे नवीन बायस आहेत हे नवीन बायस ठरवणार आहेत. मग उरलेले जे डिसेंबर महिन्याचे दिवस आहेत यांचा बायस कसा ठरवायचा, तर यासाठी आपण डेली टाईम फ्रेमवर शिफ्ट व्हायचं. कारण आपलं आता मंथली टार्गेट जे आहेत ना, मंथली टार्गेट पूर्ण झालेलं आहे. हे जे मंथली टार्गेट होतं आपलं, हे मंथली टार्गेट पूर्ण झालं होतं. त्यामुळे आपण आता काय करतोय, इथून पुढे जेव्हा मार्केट ओपनिंग देईल वरती वगैरे किंवा खाली वगैरे ओपनिंग देईल, त्यावेळेस आपल्याला जसं आपण 15 मिनिट टाईम फ्रेमवर केलं होतं तसं सेम रिपीट करायचं आहे. म्हणजे काय करायचं, तर आपल्याकडे मार्केट जेव्हा इथे ओपनिंग होईल 5 डिसेंबरला, तेव्हा आपल्याकडे हा होता आपला मिटिगेशन ब्लॉक. आता हे जे ब्लॉक वगैरे असतात किंवा हे जे पॉईंट असतात, हा मिटिगेशन ब्लॉक, याच्यावरती हा जो गॅप होता,
तर या गॅपवरनं वगैरे आपल्याला एंट्री भेटते. हे कशात आहे? हे आहे डेली टाईम फ्रेममधले फेअर व्हॅल्यू गॅप आणि ब्लॉक्स आपण म्हणतो ऑर्डर ब्लॉक, ते त्याचा वापर करून आपल्याला डेली टाईम फ्रेमवर आपले बायस ठरवायचे असतात. मग जेव्हा आपल्याला या ठिकाणी रिट्रेसमेंट दाखवेल आपला जो 7 डिसेंबर येतो, त्यानंतर आपण काय करायचं, पुन्हा छोट्या टाईम फ्रेमवर शिफ्ट होऊन या ठिकाणी बुलिश बायस जे असतात, बुलिश बायस म्हणजे आपला हा जो पॉईंट होता, हा पॉईंट याचं टार्गेट पकडायचं. पुन्हा मार्केट काय करतंय आता, पुन्हा मार्केट आपला जो हायची लिक्विडिटी घेऊन पुन्हा एकदा खाली येत आहे आणि खाली येताना आपल्याकडे हा जो फेअर व्हॅल्यू गॅप क्रिएट केला होता मार्केटने, या फेअर व्हॅल्यू गॅपला इथे रिट्रेसमेंट दाखवताना दिसतंय. तर यामध्ये आपलं अजून एक जे आपण दुसऱ्या पार्टमध्ये घेणार आहोत, जे की आहे आपलं डेली बायसचं लेक्चर. त्यामध्ये जेव्हा आपल्या आदल्या डेची लो लिक्विडिटी जेव्हा घेतली जाते आजच्या दिवसांनी, तेव्हा जे आपले टार्गेट असतात, हे टार्गेट आपले ज्या डेची लिक्विडिटी घेतली ना त्या डेच्या हायपर्यंत असतात. पण हे आता पुढच्या लेक्चरमध्ये असल्यामुळे मी आता इथे ते एक्सप्लेनेशन देत नाही. पण आत्तापर्यंत तुम्हाला समजलं की आपल्याला नक्की काय करायचं आहे, कसे स्टेप फॉलो करायचे आहेत. तर आपलं पुन्हा काय होतंय, आपल्या फेअर व्हॅल्यू गॅपवरून आपल्याला रिट्रेसमेंट देताना दिसतंय मार्केट. मग पुन्हा तुम्ही या ठिकाणी ट्रेड घेऊ शकता. आपले बायस जे असतील हे पुन्हा या पॉईंटपर्यंत बुलिश असल्याचे आपण पकडून चालायचे. पुन्हा बघा, मार्केटने हायची लिक्विडिटी घेतली आणि जेव्हा मार्केट पुन्हा एकदा खाली येते, अशा वेळेस आपल्याकडे हा जो आपला पॉईंट होता, हा पॉईंट होता आपल्याकडे फेअर व्हॅल्यू गॅप किंवा गॅप मार्केटने क्रिएट केला होता, हा पॉईंट होता आपल्याकडे. तसेच हा जो पॉईंट होता, हा आपला होता ऑर्डर ब्लॉकचा पॉईंट. पुन्हा जेव्हा याच्यावरनं आपल्याला रिट्रेसमेंट बघायला भेटेल, तेव्हा आपण आपले जे टार्गेट आहेत, हे टार्गेट आपण या पॉईंटपर्यंत पकडायचे. म्हणजे हे झाले आपले पुन्हा एकदा या ठिकाणावरून इथपर्यंतचे बायस, बुलिश बायस. हा जो डे असेल, हा असेल 27 डिसेंबर 2023. पुढचा जो दिवस असणार आहे, म्हणजे जो पुढचा मंथ असणार आहे आपला, पुढचा मंथ असणार आहे जानेवारी. तर जानेवारी मंथमध्ये आपण जो आपला जानेवारी मंथचा आदला दिवस असेल, जो की आहे आपला 29 डिसेंबर. तर या दिवशी जेव्हा मार्केट क्लोजिंग देईल, त्यावेळेस आपल्याला पुढच्या मंथसाठीचे जे ॲनालिसिस आहे, हे पुढच्या मंथसाठीचे ॲनालिसिस आपल्याला स्टार्ट करायचं आहे, जे की आपण आता इथून पुढे कसं करायचं ते बघू. एकदा की हा मंथ संपला, हे स्ट्रक्चर नाही आहे आपल्याकडे असं समजून चला. तर यानंतर आपल्याकडे असे काही पॉईंट असतात की ज्या ठिकाणावरून आपण आपली एंट्री प्लॅन करू शकतो. तर यामध्ये आपल्याला दिसतंय की मार्केट जो आहे, हा जो पॉईंट होता, या पॉईंटपासून आपल्याला रिट्रेसमेंट घेताना दिसतंय. हा जो गॅप होता छोटासा, या गॅपवरून मार्केट पुन्हा आपलं जे मंथली टार्गेट हे हाय पॉईंट असणार आहे, हे घेताना आपल्याला दिसतं. जे त्या अगोदर लक्षात ठेवा की आता झालं आहे म्हणून आपल्याला दिसतंय की या पॉईंटवरून गेलं आहे, पण आपल्याकडे हा एक पॉईंट असता. पुन्हा आपल्याकडे या ठिकाणी एक रिजेक्शन ब्लॉक होता, या रिजेक्शन ब्लॉकवरून पण मार्केट रिट्रेसमेंट घेऊ शकत होतं. पुन्हा आपल्याकडे या ठिकाणी एक नीट जर तुम्ही झूम इन केलं, तर या ठिकाणी पुन्हा आपल्याकडे एक गॅप होता, जो की आपल्या मार्केटचा जो रिट्रेसमेंट जो की आपल्याला ॲज अ एंट्री पॉईंट किंवा ॲज अ बुलिश बायस मार्केटचे होण्यासाठी आपल्याकडे मार्केटला बुलिश बायस देण्यासाठी पॉसिबल प्लेस होता. तर यापैकी आपण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या तिन्हीपैकी ज्या ठिकाणी आपल्याला या प्रकारे रिट्रेसमेंट दिसेल, त्या ठिकाणीच आपण आपले जे पुढचे जे ट्रेड आहेत, जो की आपले बुलिश बायस असतात, बुलिश बायस ठरवायचे असतात. तर आपल्या इथं क्लिअर कट दिसतंय की आपला हा जो पॉईंट आहे, या पॉईंटपासून आपल्याला आपले जे मंथली बुलिश बायस आहेत, हे बुलिश बायस भेटले असते किंवा या ठिकाणावर आपण आपले मंथली बायस स्टार्ट केले असते बुलिशवाले. आता काय करायचं, हा मंथ संपला आहे म्हटल्यावर मार्केट आता फॉल करणार आहे, कारण कुठलाही हाय घेतल्यानंतर मार्केट त्याच्या पुढच्या मंथमध्ये बेरिश होतं. तर एकदा आता हा हाय घेतला आहे म्हणजे आता मार्केट जो जानेवारी महिना असेल यामध्ये बेरिश असणार आहे. तो फर्स्ट पॉईंट असेल आपला हा पॉईंट, की ज्यापर्यंत आपले बायस आपण बेरिश धरून चालायचे. आता हे झालं आपलं मंथली टाईम फ्रेममधलं ॲनालिसिस. आता यानंतर आपण काय करतो, पुढच्या स्टेपमध्ये आपण आपल्या डे टाईम फ्रेममध्ये शिफ्ट होतो आणि आपले जे ऑर्डर ब्लॉक आहेत, हे आपण ऑर्डर ब्लॉक मारतो, ज्यामध्ये हा जो आहे हा जानेवारीचा पहिला दिवस असेल. तर त्या अगोदर आपण आपले जे ऑर्डर ब्लॉक्स आहेत, हे ऑर्डर ब्लॉक पहिले मारून घेऊ. यामध्ये आता तुम्हाला दिसेल या ठिकाणी रिजेक्शन ब्लॉक्स आहेत, ज्यापैकी हा एक रिजेक्शन ब्लॉक आहे. त्यानंतर आपल्याकडे या ठिकाणी एक गॅप आहे, की जो गॅप ॲज अ ऑर्डर ब्लॉक किंवा हा गॅप पण आपल्याला या ठिकाणी बघा ट्रॅप करू शकतो.
म्हणजे असे जे पॉसिबल पॉईंट्स आहेत जे की डे टाईम फ्रेममध्ये आपण मारू शकतो, असे पॉईंट आपण पहिले मारून घ्यायचे. मग आपण काय करतो आता, आपण पुन्हा 15 मिनिट टाईम फ्रेमवर शिफ्ट होतो. आपली जी पुढची स्टेप आहे या पुढच्या स्टेपमध्ये, आणि आपण आपला जो जानेवारी मंथ होता या जानेवारी मंथपर्यंत आपण आता शिफ्ट होऊ. आपला 1 जानेवारी असेल, हा पॉईंट असेल. म्हणजे आपल्याकडे हा जो लेग आहे, एवढ्या लेगमध्ये आपल्याला आपले जे बेरी सॉलिड ट्रेड आहे, हे बेरी सॉलिड ट्रेड सापडायचे आहेत. हे बेरी सॉलिड ट्रेड आपल्याला फाइंड करावे लागणार आहेत. हा जो एरिया आहे, तर या एरियामध्ये जर ऑब्झर्वेशन केलं तुम्ही, तर आपल्याकडे या ठिकाणी लास्टवाला एक उरलेला ऑर्डर ब्लॉक आहे, जो की आपल्या कामाचा आहे. कारण याच्या खाली हा जो आहे हा एरिया आपला फेअर व्हॅल्यू गॅप म्हणून काम करते. बघा, एक्झॅक्ट ह्या पॉईंटला टच करून मार्केट आपल्याला जे बेरिश ट्रेड आहेत, ही बेरिश ट्रेड देत आहेत. यामध्ये आपण आपला जो रिसेंट लिक्विडिटी पॉईंट आहे, हा रिसेंट लिक्विडिटी पॉईंट टार्गेट म्हणून पकडू शकतो. म्हणजे हेच टार्गेट आपलं अशा प्रकारे आपण घेऊ. पुन्हा मार्केट काय करेल, आपला हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट ब्रेक केल्यानंतर हा जो सेकंड लिक्विडिटी पॉईंट होता, हा सेकंड लिक्विडिटी पॉईंट पण या ट्रेडमध्ये आपल्याला ग्रॅब करताना दिसतोय. म्हणजे जर आपण होल्ड केला असतं तर आपल्याला हा पण पॉईंट आहे, हा पण पॉईंट आपल्याला यामध्ये भेटून गेला असता. तसेच पुन्हा मार्केट जेव्हा मार्केट पुन्हा एकदा रिट्रेसमेंट घेईल, तेव्हा या ठिकाणावरून आपल्याला काही फेअर व्हॅल्यू गॅप मार्केट बनवताना दिसते. तर यामध्ये आपण काय करणार, याच्यामधला जो लास्टला फेअर व्हॅल्यू गॅप आहे, हा फेअर व्हॅल्यू गॅप आपण मार्क करणार आहोत. ज्यामध्ये आहे आपल्याकडे हा वाला एक ऑर्डर ब्लॉक आहे, आणि याच्या खाली आपल्याकडे हा वाला आहे फेअर व्हॅल्यू गॅप. हा झाला एक्झॅक्ट ऑर्डर ब्लॉकला मार्केटने या ऑर्डर ब्लॉकला मार्केटने टच केलं, आणि या ऑर्डर ब्लॉकवरनं, कारण हाच एक उरलेला होता, याच्यावरती लास्टला आता कुठलाच ऑर्डर ब्लॉक शिल्लक नाही आहे. त्यामुळे हा जो लास्टवाला आपला लिक्विडिटी पॉईंट होता, हा आपण याचं टार्गेट पकडणार आहोत. बघा, मार्केट बरोबर याच पॉईंटला येते, आणि आपलं जे टार्गेट आहे, हे आपले टार्गेट आपल्याला या ठिकाणी कंप्लीट होताना दिसते. अशा प्रकारे पुढच्या स्टेपमध्ये आपलं काय असतं, पुन्हा लिक्विडिटी हंड झाली, पुन्हा मार्केट रिट्रेसमेंट घेणार, पुन्हा आपला एक ऑर्डर ब्लॉक आपण बघायचा, आणि त्यावरून आपली एंट्री प्लॅन करायची. मार्केट पुन्हा काय करते, आपल्याला हा जो आपला पॉईंट आहे, ही जी एंट्री जर आपण फाइंड करायची झाली, तर यामध्ये आपल्याकडे हा जो मिटिगेशन ब्लॉक आहे, या मिटिगेशन ब्लॉकवरनं आपलं मार्केट आपल्याला एंट्री क्रिएट करताना दिसते. तसेच आपल्याकडे या ठिकाणी हा जो ऑर्डर ब्लॉक होता, हा एक ऑर्डर ब्लॉक, आणि याच्या खालचा हा फेअर व्हॅल्यू गॅप शिल्लक होता. आता हे दोन तीन आपले जे एंट्रीचे मॉडेल आहेत, ते एकमेकांवर ओव्हरलॅप झालेत. त्यामुळे हा जो पॉईंट असता, हा पॉईंट एकदम बेस्ट एंट्रीसाठी पॉईंट असता, आणि हा 90 to 95% कन्फर्म ट्रेड या ठिकाणी होता. यासाठी आपण या ठिकाणावरून एंट्री करणार, आपला जो लिक्विडिटी पॉईंट असेल, हा लिक्विडिटी पॉईंट ॲज अ टार्गेट पकडणार. तर जर आपण फास्ट फॉरवर्ड करू, जेणेकरून आपल्याला ही व्हिडिओ खूप मोठी होणार नाही. अशा प्रकारे आपला पुढचं टार्गेट झालं. आता बघा, मार्केट जेव्हा टार्गेट देते, या टार्गेट दिल्यानंतर आपण हा जो रिजेक्शन ब्लॉक मारला होता आपल्या डेली टाईम फ्रेमवर, या डेली टाईम फ्रेमवर आल्यामुळे आता आपल्याला या ठिकाणी आपले जे बायस आहेत, हे बायस टेम्पररीली थोड्या वेळाकरता हे जे बायस आहेत, हे बायस आपले आता बुलिश बायस असणार आहेत. त्यामुळे आपण त्याची काळजी घ्यायची आहे. आणि या ठिकाणी जो एक्स्ट्रीमवाला लास्टवाला जो ऑर्डर ब्लॉक शिल्लक असेल, हा एक्स्ट्रीमवाला ऑर्डर ब्लॉक आपला एंट्री पॉईंट होईल. म्हणजे यामध्ये जो या ठिकाणावरून जर तुम्ही पहिले बघितलं असतं, तर या ठिकाणी एक आपल्याकडे बघा, हा जो आहे याच्या खाली हा वाला जो आहे, हा आपला मेन ऑर्डर ब्लॉक होता, जो की पहिले आपल्याला एंट्री देऊ शकत होता. बघा, मार्केट इथं रिट्रेसमेंट देतं, इथं लोकांना ट्रॅप करतं, आणि पुन्हा हा जो पॉईंट आहे, हा ब्रेक करून देतं. म्हणजे अशा प्रकारे मार्केट आपल्याला काय करताना दिसतंय, मार्केट आपल्याला डेली टाईम फ्रेमच्या ऑर्डर ब्लॉकला किंवा रिजेक्शन ब्लॉकला टच केल्यानंतर हे जे उरलेले ब्लॉक्स होते छोट्या टाईम फ्रेमवाले, या ठिकाणी ट्रॅपिंग करताना दिसते. म्हणून आपल्याला या ठिकाणी आपले जे बायस आहेत, हे बुलिश बायस म्हणून आपण या ठिकाणी ट्रेड घेऊ शकत होतो. तर मग यासाठी बघा, मार्केट काय करते, या ठिकाणी एक तुमचा उरलेला रिजेक्शन ब्लॉक होता, जो की लास्टवाला रिजेक्शन ब्लॉक आहे. या लास्टवाला रिजेक्शन ब्लॉकवर पण आपल्याला मार्केट, हे बघा, ही जी कॅन्डल आहे, या ठिकाणी रिट्रेसमेंट देऊन खाली ओपनिंग देताना दिसते पुढच्या दिवशी.
त्यामुळे हा पण एक तुमचा ट्रॅप झाला असता. तर मार्केट ना अशा अनएक्सपेक्टेड जागेवरनं तुम्हाला एंट्री देताना दिसेल की मार्केट पण अशा वेळेस मग एकदम अनएक्सपेक्टेड ठिकाणावरून एंट्री देते. आणि यामध्ये बघा मी तुम्हाला जसं लेक्चरमध्ये सांगितलं होतं, जे गॅपचं लेक्चर होतं, ज्यामध्ये सांगितलं होतं की छोट्यातला छोटा गॅपसुद्धा आपल्याला जी एंट्री आहे ही एंट्री देऊ शकतो. आणि त्याचं महत्त्व जो मोठा गॅप असतो या मोठ्या गॅप इतकंच असतं. तर चला हा मी छोटा गॅप मारला आहे ना, हा छोटा गॅप बघा, हा छोटा गॅप टॅप झालेला नाही आहे. आणि एक्झॅक्ट मी तुम्हाला हाच पॉईंट दाखवतो की ह्याच पॉईंटवरनं मार्केट एक्झॅक्ट आपल्याला कशी एंट्री देत आहे. हा पॉईंट मी आता एक्सटेंड करतो. हीच लाईन एक्झॅक्ट हीच लाईन बघा, इतका छोटा गॅप होता ना तरी मार्केटने यालाच टॅप केलं आहे. आणि या पॉईंटला टॅप करून आपल्याला पुढचे आपले जे बेरिश ट्रेड आहेत, हे बेरिश ट्रेड आपल्याला मार्केटने दिलेत किंवा याचे जे टार्गेट आहेत हे मार्केटने पूर्ण केल्याचं दिसेल. याच्यामध्ये आता लास्ट पॉईंट कोणता होता? हा होता आपला आता लिक्विडिटी पॉईंट, जो लास्टचा लिक्विडिटी पॉईंट होता. मार्केटने एकदम रॅपिडली हे आपलं टार्गेट आपल्याला दिलं. म्हणजे एकदा की डेली टाईम फ्रेमला टॅप केलं ना, मार्केट अशा अनएक्सपेक्टेड जागेवरून आपल्याला रिव्हर्सल देताना दिसेल की ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. त्यामुळे असेच ठिकाणं लक्षात घ्या की जे सगळ्यांना दिसतील अशा ठिकाणावरून कधीच एंट्री घ्यायची नाही. जे कोणालाच दिसणार नाही अशा ठिकाणावरून आपण आपली जी डेली टाईम फ्रेम नंतर डेलीच्या ऑर्डर ब्लॉक नंतरची जी एंट्री असेल ही एंट्री करायची. पुन्हा बघा मार्केट काय करणार, एकदा आपली लिक्विडिटी झाली इथून रिव्हर्सल देणार आणि हा जो पॉईंट आहे पुन्हा आपल्याला पुन्हा एक या ठिकाणी हे जे ठिकाण आहे ना, हे जे ठिकाण आहे आपलं जो मिटिगेशन ब्लॉक आहे, हा मिटिगेशन ब्लॉक आणि या ठिकाणी जो गॅप क्रिएट झाला आहे, हा जो गॅप आहे इथून डायरेक्ट एवढा हा गॅप, हे झाला आपलं पुन्हा एकदा युनिकॉर्न सेटअप. म्हणजे आपण पुन्हा एक ट्रेड या ठिकाणावरून पण क्रिएट करू शकलो असतो आणि आपलं जे टार्गेट आहे, ही जी लिक्विडिटी क्रिएट केली होती मार्केटनी, या लिक्विडिटीपर्यंत आपलं टार्गेट आपण ठेवू शकत होतो. हेच टार्गेट पुन्हा पुढे कंटिन्यू होईल आणि आपण जो गॅप मारला होता बघा, हा जो गॅप होता हा डेली टाईम फ्रेमवर आपण हा गॅप मारून ठेवला होता, जो की पोटेन्शियली आपल्यासाठी एक बुलिश बायस तयार करणार होता छोट्या टाईम फ्रेममध्ये. तर मग आपलं जे टार्गेट आहे, हे टार्गेट झाल्यानंतर आपला पुढचा जो ट्रेड असता, एकदा की याला टच झालं मार्केट, त्यानंतर आपले बायस थोड्या वेळेसाठी बुलिश असते. म्हणजे बघा कसं आता इथं मार्केट जेव्हा टच करतं आहे तेव्हा आपल्याकडे मार्केटने हा एक एंट्री पॉईंट ठेवून गेलं होतं मार्केट, कारण याच्या खाली हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. या ठिकाणावर मार्केट तुम्हाला एकदा ट्रॅप केलं असतं मार्केटने. या ठिकाणी पुन्हा हा एक तुमचा हा जो आहे ना, हा तुमचा अजून एक ऑर्डर ब्लॉक किंवा ऑर्डर ब्लॉक व्हॅलिड ऑर्डर ब्लॉक होता, ज्या ठिकाणी मार्केटने तुम्हाला ट्रॅप केलेलं दिसते. पुन्हा एकदा खाली हा लिक्विडिटी पॉईंट पण घेत नाही मार्केट, यापर्यंत येऊन रिव्हर्सल देऊन तुमचा या ठिकाणी पुन्हा एकदा स्टॉप लॉस एंटर झाला असता. म्हणजे तुमचे 2 स्टॉप लॉस या ठिकाणी गेले असते. तर मार्केटकडे आता कोणता पॉईंट आहे जो की मार्केट घेऊ शकतं? तर मार्केटकडे जर आता ज्यांना इनसाइड कॅन्डल काय असतं हे माहीत असेल तर त्यांनी बघितलं, ही जी ग्रीन कॅन्डल आहे, या ग्रीन कॅन्डलच्या हे सर्व जे आहेत ना ही इनसाइड आहेत आणि फक्त ही जी एक कॅन्डल आहे ना, ही जी ग्रीन कॅन्डल आहे या ग्रीन कॅन्डलच्या बाहेर आहेत. म्हणजे आपला जो पुढचा ऑर्डर ब्लॉक असेल ही रेड कॅन्डल आणि हिच्या खालचा हा फेअर व्हॅल्यू गॅप, म्हणून आपण याला एक्सटेंड करणार. बरोबर बघा, हाच आपला जो ऑर्डर ब्लॉक आहे, हा ऑर्डर ब्लॉक आपल्याला मार्केट टच करतं आणि या ऑर्डर ब्लॉकवरनं आपल्याला फॉल होताना दिसते. म्हणजे हा पण किती अनएक्सपेक्टेड ठिकाण होतं की ज्या ठिकाणावरून मार्केट आपल्याला रिट्रेसमेंट देताना दिसते. कारण या ठिकाणी आपण याला पण ॲज अ तुमचा ऑर्डर ब्लॉक घेऊ शकतो. मार्केट काय करतं, एक रूल फॉलो करतं की जो इनसाइड कॅन्डल असते ना त्याच्यामध्ये जो ऑर्डर ब्लॉक असतो त्याला टॅप करताना थोडंसं मार्केट बऱ्याच वेळ मार्केट त्याला टॅप करत नाही. मार्केट जो व्हॅलिड ऑर्डर ब्लॉक आहे इनसाइड कॅन्डलच्या बाहेरचा त्याला टॅप करतं. त्यामुळे हा जो पॉईंट आहे हा एंट्री पॉईंट मार्केट न घेता हा जो पॉईंट आहे याला ॲज अ एंट्री पॉईंट बनवतो. आणि मग आपल्या आता लास्टवाला जो लिक्विडिटी पॉईंट होता कोणता होता, तर हा होता आपला लिक्विडिटी पॉईंट. बरोबर मार्केट याला घेईल आणि मार्केट काय करेल, आपल्याला आपलं जे टार्गेट आहे हे आपलं टार्गेट बेरिशवालं देताना दिसेल.
इथून तर या पॉईंटपर्यंत. ही झाली लिक्विडिटीची कन्सेप्ट आणि आपला बायसची कन्सेप्ट. आत्ता बघा, हा जो पॉईंट होता, हा पॉईंट कोणता होता? जर तुम्ही बॅक जाऊन बघितलं, हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट आहे मंथली टाईम फ्रेमचा, जो की आपण ज्या पॉईंटपर्यंत आपले ट्रेड आहेत हे बेरिश असणार होते, किंवा या आपले ट्रेड बेरिश असणार होते. आता बघा, आता ही जी तारीख चालू आहे जेव्हा आपले पॉईंटला टच झाले, ही आहे आपली 24 जानेवारी. तर आपल्याकडे अजून 29 जानेवारीपर्यंत टाईम आहे, की ज्या टाईममध्ये आपण बघू शकतो की मार्केट रिट्रेसमेंट देत आहे की नाही देत. तर बघा, मार्केटने काय केलं, 31 जानेवारीपर्यंत आपल्याला मार्केट एक रिट्रेसमेंट क्रिएट करताना दिसते, ज्यामध्ये आपल्याला बरेच फेअर व्हॅल्यू गॅप्स आणि ऑर्डर ब्लॉक मार्केटने क्रिएट केलेले दिसत आहेत. त्यामुळे आपण काय करणार, पुन्हा एकदा मंथली टाईम फ्रेममध्ये शिफ्ट होणार आणि पुन्हा एकदा आपल्या मंथली टाईम फ्रेमचं ॲनालिसिस करणार. आता हा मंथ होता आपला जानेवारीचा मंथ, जो की आहे आता आपला जो या ठिकाणी जो गॅप क्रिएट झाला होता, या गॅपला टॅप करून या ठिकाणी रिट्रेसमेंट देऊन पुन्हा क्लोजिंग झालेला दिसतोय. आता आपण ज्या स्टेप या ठिकाणी फॉलो केला होता बघा, या ठिकाणी काय केलं होतं आपण, हा जो फेअर व्हॅल्यू गॅप होता, या फेअर व्हॅल्यू गॅपला एखादा मंथ टच करून पुन्हा एकदा वरती क्लोजिंग देतो, अशा मंथचा पुढचा मंथ बुलिश असतो. तसंच सेम या ठिकाणी पण होते, की आपला जो गॅप होता, या गॅपला या मंथने टच केलं आणि वरती जाऊन क्लोजिंग दिली. म्हणजे याचा जो पुढचे मंथ येणार आहेत, हे पुढचे मंथ बुलिश असणार आहे कोणत्या पॉईंटपर्यंत, तर हा जो पॉईंट असेल हा आहे आपला आता मंथली टार्गेटचा पॉईंट. म्हणजे येणारे जे मंथ असतील हे बुलिश असणार या पॉईंटपर्यंत. हे लक्षात ठेवा आपण. आणि आपला जो ड्रॉईंग आहेत या जरा कन्फ्युजिंग होतील, कारण आपण इथं ट्रेड घेतलेत ना छोट्या टाईम फ्रेमवर, त्यासाठी आपण हे सर्व डिलीट करू आणि आता फक्त महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ना, हे महत्त्वाचे पॉईंट मार्क करून घेऊ. या मंथसाठी काय आहे, हा एक पॉईंट आहे आपला आता इथून, जो की आहे आपला फेब्रुवारी मंथमध्ये आपण जे ट्रेड बघणार आहोत या पॉईंटपासून बुलिश असणार आहेत. आणि जे मंथली टार्गेटचे पॉईंट आहेत, हे मंथली टार्गेटचे पॉईंट हे असणार आहेत. मग आपण आता डेली टाईम फ्रेमवर शिफ्ट होणार आणि डेली टाईम फ्रेमवर जे आपले ऑर्डर ब्लॉक असतात, फेअर व्हॅल्यू गॅप असतात, ज्यामध्ये आपण आपले जे बायस आहेत ते टेम्पररी बेरिश होणार आहेत, असे पोटेन्शियल पॉईंट आपण फाइंड करू. ज्यामध्ये आपल्याकडे पहिले आहे हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट आहे आपल्याकडे एक रिजेक्शन ब्लॉकचा पॉईंट बघा. त्यानंतर आपल्याकडे हा एक पॉईंट आहे जो की आहे आपला मिटिगेशन ब्लॉकचा पॉईंट. त्यानंतर लास्टवाला असेल हा एक ऑर्डर ब्लॉक आणि याच्या खालचा हा फेअर व्हॅल्यू गॅप. हा एक ऑर्डर ब्लॉक आपण मार्क करून ठेवणार. म्हणजे हे जे 3 पॉईंट आहेत, हे 3 पॉईंट आपल्या मार्केटला आपण जेव्हा या 3 पॉईंटला छोट्या टाईम फ्रेमवर मार्केट टच करेल, त्या ठिकाणी आपले बुलिश ट्रेड आपण बंद करणार आणि थोडे बेरिश ट्रेड भेटताय की ते बघायला सुरुवात करणार. या पुढची स्टेप काय आहेत, या पुढच्या स्टेपमध्ये आपण 15 मिनिट टाईम फ्रेमवर शिफ्ट होणार आणि जेव्हा 1 फेब्रुवारी येईल त्या दिवसावर आपण आपले जे ट्रेड आहेत हे बुलिश साईडचे ट्रेड घ्यायला सुरुवात करणार. हे होतं मंथली टाईम फ्रेमचं गॅपचं पॉईंट. आता 1 फेब्रुवारी कुठे आहे, तर 1 फेब्रुवारी आपला आहे या पॉईंटला. हा झाला आपला 1 फेब्रुवारीचा पॉईंट. मग आपलं काय असणार, आता आपला फर्स्ट हेतू असणार की आपल्याकडं एंट्री पॉईंट कोणते आहेत. आता यामध्ये हा एक तुमचा आहे मिटिगेशन ब्लॉकचा पॉईंट. या ठिकाणावरून पण तुमची एक बुलिश ट्रेड बनला असता, जो की तुमचा हे जे आहेत हा पॉईंट तुमचा ॲज अ टार्गेट तुम्ही पकडू शकला असता. हा झाला पहिला ट्रेड. या पहिल्या ट्रेडनंतर लगेच आपला जो डेली टाईम फ्रेमचा आपण रिजेक्शन ब्लॉक मारला होता ना, हा रिजेक्शन ब्लॉक आला बघा. यावरून मध्ये आपल्याला काय दिसतंय की आपण या ठिकाणावरून लगेच जो खाली आल्यानंतर बुलिश ट्रेड घेतो ना, हा घेऊ नाही शकत. आता यामध्ये मार्केटने काय केलं होतं, इथे आपल्याला एक ऑर्डर ब्लॉक दिला होता आणि याच्यावर फेअर व्हॅल्यू गॅप आहे बरोबर. तर या ठिकाणावरून एक तुम्हाला बुलिश ट्रेड तयार करून दिला होता मार्केटने, पण हा घ्यायचा नव्हता आपल्याला. का, तर डेली टाईम फ्रेमचा आपला रिजेक्शन ब्लॉक आला. म्हणजे हा पण तुमचा एक ट्रेड फेल गेला असता. पुन्हा मार्केट काय करतं, आपल्याकडे अजून असे काही पॉईंट आहेत जे आपण ॲज अ एंट्री पॉईंट घेऊ शकत होतो. जसे की हा एक पॉईंट आहे बघा, हा आहे तुमचा ऑर्डर ब्लॉक आणि याच्यावरती हा छोटासा फेअर व्हॅल्यू गॅप होता. या ठिकाणी पण मार्केट तुम्हाला ट्रॅप बनवताना दिसेल. इथे टच केला पुन्हा रिव्हर्सल दिला, म्हणजे हा पण तुमचा एक ट्रॅप झाला असता. मार्केट काय करतं आता बघा, लास्टवाला तुमचा जो हा पॉईंट आहे ना, या पॉईंटमध्ये तुमच्याकडे हा वाला तुमचा ऑर्डर ब्लॉक आणि याच्यावरती हा झाला तुमचा फेअर व्हॅल्यू गॅप.
हा लास्टवाला पॉईंट होता जो की मार्केट उचलतंय, आपल्याला उचलताना दिसतंय बघा. एक्झॅक्ट हाच ऑर्डर ब्लॉक आहे. हा ऑर्डर ब्लॉक टच झाला आणि मार्केटने जो ट्रेड दिलाय, हा ट्रेड दिलाय तो बुलिश ट्रेड दिलाय. मग आपण काय करणार आता, या ठिकाणावरून एंट्री करणार आणि आपली जी लास्टवाली लिक्विडिटी पॉईंट होती बघा, ही होती आपली लास्टवाली लिक्विडिटी. ह्या पॉईंटपर्यंत आपण आपला ट्रेड घेणार. एक्झॅक्ट बघा हाच पॉईंट. आता हे ट्रेड भरपूर मोठे असतात. जेव्हा आपला जो डेलीवाला रिजेक्शन ब्लॉक, ऑर्डर ब्लॉक टॅप होऊन मार्केट टेम्पररीली त्याची जी साईड बदलतं आणि पुन्हा बॅक ऑन ट्रॅक म्हणजे पुन्हा बुलिश बायस घेतं ना, तेवाले ट्रेड खूप मोठे असतात. आता हा जवळजवळ 2124 पॉईंटचा ट्रेड आहे. पुन्हा आपण काय करणार, आपला ॲनालिसिस त्या प्रकारे कंटिन्यू करणार. आता आपला जो पॉईंट घेतला आहे, हा पॉईंट कोणता होता, आता हा लिक्विडिटी डन झाल्यानंतर पुन्हा आपला हा जो होता, आपण बघा हा आपला मिटिगेशन ब्लॉक होता डेली टाईम फ्रेमवाला. त्यामुळे आपले पुन्हा बायस का होणार आहे, आता इथून पुढे बायस होणार आहे बेरिश. तर यामध्ये मार्केट पुन्हा काय करतं बघा, हा जो फर्स्टवाला ट्रेड होता जो की आहे आपला हा ऑर्डर ब्लॉक, या ऑर्डर ब्लॉकला टच करेल आणि इथं ट्रॅप करून तुम्हाला तुमचा जो लिक्विडिटी पॉईंट होता, हा लिक्विडिटी पॉईंट न घेता मार्केट तुम्हाला फॉल करताना दिसेल. पुन्हा तुमच्याकडे बरेच सारे असे लिक्विडिटी पॉईंट्स होते जे की मार्केट एकही पकडत नाही. आता हा एक पॉईंट असा होता की अनएक्सपेक्टेड होता मला, पण याचं मला रिझन आजही समजलं नाही की मार्केटने या ठिकाणी बघा इथे रिजेक्शन ब्लॉक पण आहे, हा एक रिजेक्शन ब्लॉक पण आहे, पण मार्केट याला टॅप नाही करत आहे. या रिजेक्शन ब्लॉकला सुद्धा टॅप नाही करत. जर नीट ऑब्झर्व केलं बघा, यापर्यंत आलंही नाही. मार्केट ना या ठिकाणी काय करू राहिलं आहे, जो ऑलरेडी टॅप झालेला पॉईंट होता ना, ऑलरेडी बघा तुमच्याकडे हा होता तुमचा एक मिटिगेशन ब्लॉक, बरोबर. तसंच याला कंटिन्यू करणारा होता इथं एक जो होता, हा बघा हा पण एक तुमचा मिटिगेशन ब्लॉक होता. मार्केटने याला रिस्पेक्ट दिली या मिटिगेशन ब्लॉकला, पण ऑलरेडी मार्केट वरती जाऊन या मिटिगेशन ब्लॉकपासून एक एंट्री बनवताना आपण बघितलं होतं ऑलरेडी. हा एकदा टॅप झालेला होता तरी मार्केटने याला का टॅप केलं, मला हे म्हणजे याचं रिझन मला भेटलेलं नाही. जर कोणी एक्सपर्ट असेल अजून तर त्यांनी ह्या पॉईंटचं मला एक्सप्लेनेशन दिलं तर एक्सप्लेनेशन द्यावं. तर हे असं का झालं हे मलाही माहीत नाही. पण मग हा जो मिटिगेशन ब्लॉक आहे, हा मिटिगेशन ब्लॉक का टॅप झाला आहे याचं रिझन जर कोणाला माहिती झालं किंवा कोणी एक्सपर्ट असेल तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये द्यावं. तर मग या ठिकाणावरून मार्केट एक बुलिश ट्रेड क्रिएट करतं आणि जे टार्गेट आहे हे टार्गेट आपल्याला अचीव होताना दिसतात या ठिकाणी जाऊन. पुन्हा आपले ट्रेड काय होणार, पुन्हा आपले जे ट्रेड आहेत बुलिश ट्रेड चालू होणार. आपला जो डेली टाईम फ्रेमचा ऑर्डर ब्लॉक आहे तोपर्यंत आपल्या ह्या डेली टाईम फ्रेमच्या ऑर्डर ब्लॉकला टच करण्या अगोदर मार्केट फक्त आपल्याला एक ट्रेड देतं आहे. म्हणजे ही लिक्विडिटी ग्रॅब केल्यानंतर मार्केट पुन्हा जेव्हा खाली येतं तेव्हा आपल्याकडे हा एक ऑर्डर ब्लॉक आहे आणि या ऑर्डर ब्लॉकच्या वरती हा एक फेअर व्हॅल्यू गॅप होता. म्हणजे फक्त ही जी एंट्री आहे ही एक एंट्री आपल्याला भेटली असते. हिचं टार्गेट जे आहे हिचं टार्गेट असतं या पॉईंटपर्यंत. त्यानंतर आपले जे बायस आहेत ही बायस आपले बेरिश बायस होऊन गेले असते ऑटोमॅटिकली, कारण आपला जो डेली टाईम फ्रेमचा ऑर्डर ब्लॉक आहे हा ओबी टच झाला आहे. तर बघा तर मार्केट बेरिश होतं आहे ना, तर तुमच्याकडे भरपूर असे पॉईंट होते की ज्या ठिकाणावरून आपण आपले जे ट्रेड आहे ते ट्रेड बुलिशमध्ये घेऊ शकत होतो. पण आपल्याला माहिती आहे की आता जे आहे तो डेली टाईम फ्रेमचा ऑर्डर ब्लॉक टच झाला आहे. ज्याच्यामध्ये बघा हा तुमचा आता एक व्हॅलिड ऑर्डर ब्लॉक आहे जो की बघा एक्झॅक्ट टॅप झाला, इथून तुम्हाला रिट्रेसमेंट दिसलं पण तुमची एंट्री झाली असती आणि तुमचं काय झालं असतं, लगेच स्टॉप लॉस हिट झाला असतं. पुन्हा तुमच्याकडे कोणता पॉईंट आहे, पुन्हा तुमच्याकडे इथे एक स्विंग होता, ज्या स्विंगमध्ये आपल्याकडे जो ऑर्डर ब्लॉक होता, हा जो ऑर्डर ब्लॉक होता हा होता आपला ऑर्डर ब्लॉक. तर आपण बघू याला पण एक मार्केटने ट्रॅप बनवला असेल. मार्केट काय करतं, जेव्हा डेली टाईम फ्रेमचा असा टॅप होतोय ना त्यावेळेस एकदम एक्स्ट्रीमवाला लास्टवाला तुमचा जो काही एंट्री पॉईंट असेल बघा, इथं पण तुम्हाला ट्रॅपिंग झालेलं दिसेल. मार्केट थोडं बुलिश होतं, बुलिश होऊन पुन्हा मार्केट खाली पडून जातं. म्हणजे आपण एवढं लक्षात ठेवायचं की तो ऑर्डर ब्लॉक टॅप झाल्यावर बऱ्यापैकी आपल्याला या ठिकाणी ट्रॅपिंग दिसेल. पुन्हा एक पॉईंट बघा, पुन्हा हा एक पॉईंट आहे, या पॉईंटच्या खाली हा बघा हा ऑर्डर ब्लॉक, याच्यावरती आपला फेअर व्हॅल्यू गॅप. या ठिकाणी पण आपल्याला ट्रॅपिंग झालेली दिसेल.
याला मी एक्सटेंड करत पुढे घेतो. पुन्हा बघा सेम गोष्ट रिपीट. पुन्हा याला टॅप झालं, मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवलं आणि पुन्हा तुम्हाला ट्रॅप करून मार्केट आता तुम्हाला या ठिकाणी तुमची हे बघा स्टॉप लॉस घेताना दिसेल लगेच. मग मार्केट काय करतं, एक्स्ट्रीम आला असेल. आता हा एकदम एक्स्ट्रीम आला आहे. याच्या खाली आता आपण बघा हा लास्ट वाला होता जो टॅप झालेला होता. यामध्ये फक्त तुमच्याकडे आता एक ऑर्डर ब्लॉक असेल की जो टॅप झालेला नसेल. यामध्ये बघा जर तो ज्यांचा म्हणजे आता ऑलरेडी पूर्ण सिरीज बघून झाली, हा एक ऑर्डर ब्लॉक आहे आणि याच्यावरती हा आहे तुमचा एक फेअर व्हॅल्यू गॅप. पण हा बघा या ठिकाणी मिटिगेट झाला आहे, म्हणजे हा या ठिकाणी येऊन टॅप झालेला आहे ऑलरेडी, म्हणजे हा व्हॅलिड नाही आहे. पण ह्यामध्येच तुमच्याकडे या ठिकाणी एक जो आहे तुमचा हा आहे तुमचा मग इथे हा टॅप नाही झालेला, हा जो पॉईंट आहे ना हा टॅप नाही झालेला, हा तुमचा आहे उरलेला एंट्री पॉईंट. म्हणजे एकदम छुपा पॉईंट असेल की जो मार्केट पकडेल आणि त्या पॉईंटपासून तुम्हाला मार्केट एंट्री बनवताना दिसेल. हा तुमचा मिटिगेशन ब्लॉक होता. एक्झॅक्ट या मिटिगेशन ब्लॉक जो होता, या मिटिगेशन ब्लॉकपासून तुम्हाला तुमची एंट्री भेटेल. कारण हा सर्वात लास्टचा अनटॅप्ड जो पॉईंट होता हा अनटॅप्ड पॉईंट होता. आणि तुमचं मग टार्गेट कोणतं असणार, जी लिक्विडिटी असेल लास्टवाली एक्स्ट्रीमवाली ही तुमची असेल ही वाली जी की टॅप झालेली नव्हती. मग तुम्ही हे ॲज अ टार्गेट पकडू शकतात. म्हणजे हा जो ट्रेड आहे हा भरपूर मोठा ट्रेड तुमच्यासाठी बनला असता. आपण फक्त ॲनालिसिस करतो एवढं लक्षात ठेवा. आपण काही एक्सपर्ट ट्रेडर नाही आहेत, पण SMC कसं वर्क करतं हे आपण या ठिकाणी बघतोय किंवा SMCने आजपर्यंत कसं वर्क केलं आहे याचा आपण उलगडा करण्याचा प्रयत्न करतो. हा ट्रेड झाला. या ट्रेडनंतर मार्केटने आपले जे मंथली टार्गेटचा हा पॉईंट होता, हा मंथली टार्गेटचा पॉईंट पण मार्केट आपल्यासाठी या ट्रेडनंतर लगेच कॅप्चर करताना आपण बघू शकतो. तर यामध्ये अजून एक ट्रेड असता, जेव्हा ही लिक्विडिटी हंट झाली होती या लिक्विडिटीनंतर पुन्हा तुमच्याकडे मिटिगेशन ब्लॉक होता हा पूर्ण एवढा. तर याच्यावरनं तुम्हाला पुन्हा एक एंट्री भेटली असती या पॉईंटपर्यंत, पण छोटा ट्रेड असता. त्यामुळे आपण बऱ्यापैकी इथून पुढचे जे ट्रेड आहेत हा एकच ट्रेड होता की जो आपल्याला भेटला असता. त्यानंतर हा एक आणि पुढे आपल्याला या ठिकाणी ट्रेड करता आलं नसतं. तर हे झालं आता आपलं मंथली टार्गेट डन. पण हे कधी डन झालं आहे आपलं 9 तारखेला एप्रिल महिन्याच्या. मग आपण याच्या पुढे काय करतो, ऑलरेडी आपला मंथ आता संपलेला नाही आहे, मग आपण काय करतो डेली टाईम फ्रेमवर जातो. आता या सर्व स्टेप आहेत, मी पुन्हा 2-3 टाईम तुम्हाला रिपीट करून दाखवलं आहे. या ठिकाणी आपली जी बायसची व्हिडिओ होती ही बायसची व्हिडिओ आपण कंप्लीट करतो आहे आणि उरलेली जी सेकंड आहे ज्यामध्ये आपण डेली बायस काय असतात किंवा टाईम अँड प्राईस थेरी काय असते डिलिंग रेंज काय असते हे आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. आणि उरलेला हा जो पार्ट आहे ना, हा जो पार्ट यामध्ये आपले बायस कसे वर्क केलेत किंवा यामध्ये कोणते ट्रेड आहेत याचं मी एक्सप्लेनेशन आपलं या अगोदर एक व्हिडिओ होता बिगेस्ट ट्रेड एव्हर, तुम्हाला ते थंबनेलमध्ये दिसून जाईल. त्या पार्टमध्ये आपण इथले जे ट्रेड आहेत इथले संपूर्ण ट्रेड आपण त्या पार्टमध्ये पकडले आहेत. म्हणजे जर तुम्ही याच्यानंतर ती व्हिडिओ जर कंटिन्यू केली तर तुम्हाला इथलं पण मार्केटचं एक्सप्लेनेशन भेटून जाईल. आणि बायस ही खूप मोठी कन्सेप्ट आहे. मला जरा ह्यामध्ये असं समजा की 1 तास 2 तासामध्ये हे एक्सप्लेन करणं खूप अवघड आहे. यासाठी तुम्हाला या अगोदर भरपूर सारी प्रॅक्टिस करावी लागेल. त्यानंतर जवळजवळ 2 ते 3 टाईम हे व्हिडिओ बघावं लागेल किंवा मला असं समोर बसून तुम्हाला 7 ते 8 दिवस पूर्ण प्रॉपर त्यामध्ये घालावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला ही बायस समजणार नाही. तरी पण एक माझा छोटासा प्रयत्न होता की ज्या माध्यमातून मी तुम्हाला बायस म्हणजे काय असतं हे समजवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जे विद्यार्थी आहेत जे की म्हणजे जे व्ह्युअर्स आहेत जे कंटिन्युअस 2 ते 3 वेळेस हे लेक्चर बघतील किंवा आपली जी पूर्ण सिरीज बघतील त्यांच्या डोक्यात बायस बसणार म्हणजे बसणार याची खात्री मी घेतो. आणि ज्यांना काही अडचणी असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्या टाकाव्यात आणि ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकावी, जेणेकरून त्यांच्या अडचणी मला जर दूर करता आल्या तर मी त्या दूर करेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.